दिवस किती पटपट जातात ना बघा. बघता बघता श्रावणातील आपला हा 4था शुक्रवार आला सुद्धा. आणि इथं बघा माझी आता 4थ्या शुक्रवारची पूजासुद्धा इथं झालेली आहे. आणि एकदम असं मी नेहमी तुम्हाला म्हणते की पूजा असलं की घर अगदी प्रसन्न होऊन जातं आणि अगदी तसंच आपलं मनसुद्धा प्रसन्न होऊन जातं, हो ना. तसं तर मी सकाळच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की माझी तब्येत थोडीशी खराब होती. आज काय असं फारसं उत्साह नव्हता, त्याच्यामुळे आज काही साडी वगैरे मी घातली नव्हती. पण जशी मी पूजेची मांडणी केली आणि तसं एकदम असं मन माझं नाही काय उत्साहित झालं, प्रसन्न होऊन गेलं. आज बघा अन्नपूर्णा देवीची सुद्धा मी पूजा केली. आणि इकडं मग काय गणपती, महालक्ष्मी आणि सगळे व्यवस्थित पूजेची मांडणी झाली होती. त्याच्यामुळे अगदीच माझं मन प्रसन्न होऊन झालं आणि असं वाटलं की चला जरा थोडंसं मला ठीक वाटते नाही का असं. आणि मग त्याच्यानंतर इथं आम्ही चौघांनी आरती करून घेतली. आरोचे पप्पा बाहेर होते आणि मामांची थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे मामा झोपले होते, त्याच्यामुळे आम्ही चौघांनीच आरती करून घेतली इथं. आणि आरती झाली त्याच्यानंतर आरव असताना म्हटलं देवाला नमस्कार करून घ्या. आणि त्यांच्या दोघांचा नमस्कार करून झाला की आत्तेने सुद्धा घेतला. आणि मग लगेच नेहमीप्रमाणे आरव आणि आस्ताचं मी औक्षण करून घेतलं. पण आज असं होतं की आज आत्तीने सुद्धा आज ह्यांचं औक्षण केलं, तर तेही तो मला आज इथं पाहायला भेटेलच. तर खूप शॉर्टमध्ये मी आज खरं तर शूट केलं, म्हटलं कमी वेळात मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. आणि इथं बघा आरव असताना माझ्या पायासुद्धा पडून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच मग आत्तीने सुद्धा ह्यांना ऑप्शन करून घेतलं, पंचामृत दिलं आणि मग मी सुद्धा ह्यांच्या आणि आत्तींच्या पाया पडून घेतलं. तर असा होता आजचा आपला शुक्रवारचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.